हाय हॅलो नमस्कार. मी गौरी. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. नुकताच मकर संक्रांतीचा नवीन वर्षातला पहिला सण साजरा झालेला आहे आणि आता सुरुवात होणार आहे ती म्हणजे हळदी कुंकवासाठी. तर हळदी कुंकवाला ना प्रत्येकीला असं वाटतं की आपण छान तयार व्हावं, आपली स्किन छान असावी, आपला मेकअप, आपली साडी, आपले दागिने सगळंच छान असावं आणि त्यासाठी आपण खूप सारे प्रयत्न करत असतो. तर आज मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर त्याच्यामध्ये मी एक होम रेमेडी शेअर केलेली आहे, जी की घरातल्या फक्त 2 गोष्टींपासून तयार होते आणि फक्त एका स्टेपमध्ये अगदी 10 ते 15 मिनटामध्ये तुम्ही तुमची स्किन ग्लोईंग, कोमल, टवटवीत, तेजस्वी आणि तुकतुकीत घरच्या घरी मिळवू शकता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं काही सजेशन असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये मेन्शन करा. तर सगळ्यात पहिली स्टेप आता इथे मी करते तो म्हणजे चेहरा आपला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. दिवसभर आपण खूप सारी कामं करत असतो. चेहऱ्यावर आपल्या घाम, ढट आणि सगळं काही जमा होतं जे आपल्याला दिसत नाही, पण आपला चेहरा खराब होतो आणि खराब चेहऱ्यावर कोणतीही गोष्ट कधीही अप्लाय करायची नाही. तर आपल्याला होम रेमेडी सुरुवात करण्यापूर्वी ना आपला चेहरा व्यवस्थित क्लीन असणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी मी इथं फेसवॉश वापरलेला आहे आणि व्यवस्थित छानपैकी चेहरा मी क्लीन करून घेतलेला आहे. आता चेहरा व्यवस्थित क्लीन केल्यानंतर ना आपण आता थंडीचे दिवस आहेत, तर थंडीच्या दिवसामध्ये ना थोडीशी आपल्याला स्किनची जास्त काळजी घ्यावी लागते. तर मऊ कपड्याने चेहरा व्यवस्थित डॅब डॅब करून पुसून घ्यायचा आहे. एकदम रफ कपडा किंवा एकदम घासून चेहरा वगैरे पुसून घ्यायचा नाही, कोरडा करायचा नाही. आता त्याच्यानंतर ना व्यवस्थित स्किन माझी तयार झालेली आहे. त्याच्यानंतर आपण आपली आता फेस मास्क जो बनवणार आहे आज, तर तो कसा करायचा ते बघूया. तर इथे ना मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. गव्हाचं पीठ आपल्या घरामध्ये रेग्युलर आपण वापर करतो. जेवणामध्ये आपण चपाती बनवतो, पराठे बनवतो, जे काही गव्हाचे पदार्थ बनवत असू तर त्यासाठी आपण गव्हाचा वापर करत असतो. आज त्याच गव्हाच्या पिठाचा वापर करून आपण आपला चेहरासुद्धा छान चमकवणार आहोत. तर इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यासोबत दुसरी गोष्ट घेतलेली आहे ती म्हणजे कच्चं दूध, जे की रोज आपल्या घरामध्ये अवेलेबल असतं. तर आता इथे मी फेस मास्क तयार करते. तर त्यासाठी एका वाटीमध्ये ना मी मोठा 1 चमचा आहे तो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर अजून थोडंसं वाढवलं आहे म्हणजे 1.25 चमचा मी इथं गव्हाचं पीठ घेतले आणि त्याच्यामध्ये ना मी साधारणतः 2 चमचे पहिलं मी दूध घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर ना हे व्यवस्थित फेटून असं एकदम छानपैकी मिक्स करून घ्यायचं. आता गव्हाचं पीठ ना आपल्या सगळ्यांना माहिती आहे चिकट असतं आणि ते चिकट असतं ना तर त्याच्यामुळे त्याच्या गाठी किंवा गुठळ्या होण्याची शक्यता असते. आता हे मिक्स करत असताना थोडंसं शिल्लक राहिलेलं दूध ते सुद्धा मी त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर व्यवस्थित ते हलवून घ्यायचं आणि त्याची छानपैकी पेस्ट बनवून घ्यायची, ज्याच्यामध्ये कोणतीही गुठळी किंवा गाठ वगैरे अशी राहणार नाही. जसं आपण बाजारातून कोणतीही क्रीम आणतो त्याची कन्सिस्टन्सी जशी असते ना, तर त्या पद्धतीनं आपल्याला ह्या फेस मास्कची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. तर आता इथं फेस मास्क आपला बनवून झालेला आहे. आपला चेहरासुद्धा व्यवस्थित छान क्लीन झालेला आहे. आता त्याच्यानंतर ना मी इथे हाताच्या बोटाच्या मदतीनं फेस मास्क आहे तो चेहऱ्यावर लावते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ब्रश वगैरे असेल तर तो सुद्धा वापरू शकता. तर मी इथं बोटांच्या मदतीने छानपैकी चेहऱ्यावर सगळीकडं मी मानेवर, चेहऱ्यावर अप्लाय करून घेणार आहे. तर आता इथे ना गव्हाचं पीठ आपण वापरलेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे गव्हाचं पीठ थोडंसं चिकट असतं. तर त्याच्यामुळे ना हा फेस मास्क वापरताना आपल्या चेहऱ्यावर ना थोडीशी जाड लेअर ठेवायची आहे. एकदम पातळ हा फेस मास्क बनवायचा नाही आणि चेहऱ्यावर पण एकदम पातळ असं अप्लाय करायचं नाही. थोडंसं जाड लेअर आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करायची आहे, जेणेकरून तो पटकन पूर्ण सुकणार नाही आणि त्याच्यामुळे ना आपला चेहरा असा आखडला किंवा आकसला जाणार नाही. तर इथं तुम्ही बघितलं की मी व्यवस्थित थोडीशी जाड लेअर ठेवलेली आहे चेहऱ्यावर. मानेवर वगैरे तो व्यवस्थित छानपैकी अप्लाय करून घेतलेला आहे आणि आता इथं अगदी थोडासा शिल्लक राहिलेला आहे. तर तो वाया न जावा यासाठी ना मी हातावर एकदम पातळशी त्याची लेअर जी आहे ना एकदम हाताला मी चोळून घेतलेला आहे फक्त. तर अशा पद्धतीनं हा गव्हाचं पीठ आणि कच्च्या दुधाचा फेस मास्क जो आपण बनवला आहे तर तो मी अप्लाय केलेला आहे. आता अप्लाय केल्यानंतर 10 ते 15 मिनटं हा व्यवस्थित आपल्या चेहऱ्यावर नॅचरली सुकून द्यायचा आहे. आता इथे पंखा वगैरे लावून आपण बसायचं नाही, जेणेकरून पंख्यामुळे तो लगेच सुकेल आणि चेहरा आपला आकसला जाईल. तर त्यासाठी 10 ते 15 मिनटं आपल्याला थोडंसं जाणवेल की आपल्याला थोडंसं ड्राय वाटते किंवा चेहरा असा थोडासा ओढल्यासारखा वाटतोय, तर तेव्हा आपण हा फेस मास्क जो आहे ना तर तो रिमूव्ह करायचा आहे. तर आता इथे 10 ते 15 मिनटं, पूर्ण 15 मिनटं झाले नाहीत म्हणजे एक 10 मिनटाच्या नंतरच मी आलेली आहे घरामध्ये आणि इथे ना
तुम्ही आता बघू शकताय मी हातावर जी लेअर अप्लाय केली होती ना तर ती थोडीशी पातळ होती, तर त्याच्यामुळे ना माझ्या हाताची स्किन थोडीशी आखडल्यासारखी झालेली आहे. आणि चेहऱ्यावर जी मी लेअर केली होती ना तर ती थोडीशी जाड होती, त्याच्यामुळे चेहऱ्यावर फेस मास्क अजून थोडासा ओलसर आहे. आता हा ओलसर आहे ना तोपर्यंतच मी छानपैकी चेहऱ्यावर व्यवस्थित मसाज करून घेते. आता मसाज केल्यामुळं काय होतं, आपण जे गव्हाचं पीठ वापरले आणि कच्चं दूध वापरले, तर गव्हाचं पीठ जे आहे ना तर ते नॅचरल एक्सफोलिएटर म्हणून काम करतं. म्हणजे आपल्या चेहऱ्यावर, आपल्या स्किनवर जी काही डेड स्किन असेल, मृत त्वचा असेल, तर ती निघून जायला मदत होते. आणि दूध तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं, जे की आपल्या स्किनवरचे डाग धब्बे जे असतात ते घालवायला मदत करतं. ते थोडेसे त्याचा कलर चेंज करायला मदत करतं, आपला चेहरा उजळ करायला मदत करतं. तर ह्या दोघांचे बेनिफिट ना आपल्या स्किनमध्ये छानपैकी यावेत, तर त्यासाठी व्यवस्थित हलक्या हातानं हा फेस मास्क थोडासा ओलसर असतानाच मसाज करून घ्यायचा, जेणेकरून याचे सगळे बेनिफिट आहेत ना तर ते आपल्या स्किनला छानपैकी मिळतील. तर आता इथं तुम्ही बघू शकताय थोडासा मी मसाज करते आणि मसाज करताना ना थोडासा तो फेस मास्क एकदम सुकल्यासारखा आपल्याला जाणवेल. तर जास्तसुद्धा घासून किंवा चोळून मसाज करायचा नाही. आता इथं मसाज केल्यानंतर ना मी 1-2 मिनटं थांबलेली आहे आणि त्याच्यानंतर ना थोडासा पाण्याचा हात घेऊन ना जो फेस मास्क आहे तर तो थोडासा मी ओलसर करून घेतला आहे. कारण जेव्हा मी मसाज केला ना तर त्यावेळेस थोडासा तो ड्राय पडला होता आणि त्यानंतर ना थोडासा ओलसर हात केला, ज्याच्यामुळे फेस मास्क जेव्हा मी पाण्यानं वॉश करेन तेव्हा तो पटकन निघेल. कारण गव्हाचं पीठ आहे तर ते चिकट होतं, तर त्याच्यामुळे ना चेहरा धुण्यासाठी आपल्याला जास्त थोडासा वेळ आणि पाणीसुद्धा लागतं. तर आता इथं तुम्ही बघू शकताय की माझी स्किन एकाच वॉशमध्ये मी आता छानपैकी मी चेहरा धुवून तुम्हाला दाखवते. व्यवस्थित स्किनवर ग्लो आलेला आहे, स्किन छान शाईन करते आणि ग्लोईंग दिसते आहे माझी स्किन. तर तुम्ही बघू शकता इथे छान मी चेहरा धुतलेला आहे आणि छान तुकतुकीत झालेली आहे स्किन. आणि आपण जेव्हा फेस वॉश वगैरे करतो ना तर व्यवस्थित आपण जेव्हा स्किनला हात लावतो ना एकदम छान अशी गुळगुळीत स्किन झालेली असते, तशीच माझीसुद्धा झाली आहे. त्यामुळे मी बऱ्याचदा माझ्या स्किनला इथे हात लावते आणि त्यानंतर ना मऊ कपड्याने, रुमालाने व्यवस्थित चेहरा आपला स्वच्छ करून घ्यायचा आहे, कोरडा करून घ्यायचा आहे. जास्त रगडून घासायचा नाही आहे, छानपैकी पुसून घ्यायचा डॅब करून, जेणेकरून जे पाणी आहे तर ते निघून जाईल आणि आपल्या चेहऱ्यामध्ये आपण या ज्या 2 गोष्टी वापरलेल्या आहेत तर त्याचं जे मॉइश्चर आहे तर ते तसंच टिकून राहील. तर इथं तुम्ही बघू शकताय छानपैकी माझ्या स्किनवर नॅचरली ग्लो आलेला आहे. मी कोणतीही जास्त स्टेप वापरलेली नाही आहे इथे, फक्त मी चेहरा माझा धुतलेला आहे आणि त्याच्यानंतर 10 मिनिटांसाठी फेस मास्क अप्लाय केलेला आहे. व्यवस्थित हलक्या हाताने मसाज केलेला आहे आणि त्यानंतर ना थोड्याशा कोमट पाण्याने किंवा नॉर्मल पाण्याने चेहरा तुम्ही धुवून घेऊ शकता आणि तुमचासुद्धा चेहरा नक्की असा होईल आणि तुम्हालासुद्धा नक्की तुमच्या चेहऱ्यामध्ये फरक जाणवायला लागेल. तर आता इथे ना मी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगेल, माझी स्किन ना ऑइली सेन्सिटिव्ह आहे. तर मला आता गव्हाचं पीठ किंवा कच्चं दूध वगैरे या गोष्टी सूट झालेल्या आहेत. तुम्हालासुद्धा ते सूट होतील, पण एखाद्याला एखादी गोष्ट सूट नाही होणार, तर त्यासाठी आपला चेहरा प्रत्येकालाच खूप इम्पॉर्टंट असतो. तर कोणतीही गोष्ट ना चेहऱ्यावर अप्लाय करण्यापूर्वी ना तुम्ही एकदा पॅच टेस्ट नक्की करा आणि पॅच टेस्टमध्ये जर तुम्हाला कोणतीही रिॲक्शन नाही जाणवली ना तर तुम्ही चेहऱ्यावरती अप्लाय करा. बट ऑब्व्हियसली आता हे मी होममेड गोष्टी आपण वापरतो, याचा काही साईड इफेक्ट नाही, तरीसुद्धा आपला चेहरा आपल्या सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट असतो. तर तुम्हीसुद्धा नक्की पॅच टेस्ट करा आणि हा फेस मास्क जो आहे ना तो नक्की अप्लाय करा. तर इथे ना मी तुम्हाला अगदी आता फक्त माझा चेहरा मी धुतलेला आहे, कोणतंही क्रीम कोणतंही लोशन मी इथे अप्लाय केलेलं नाही आहे. फक्त मी इथे टिकली लावलेली आहे, त्याच्यानंतर लिपस्टिक लावलेली आहे आणि त्यानंतर ना इयरिंग्स आणि त्याच्यानंतर एक नेकलेस आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला रेडी होऊन दाखवते की अशा पद्धतीनं सुद्धा नॅचरली आपण आपला चेहरा किती छान दिसतो आणि आपण नॅचरलीसुद्धा किती छान आणि ब्युटिफुल दिसू शकतो. तर इथं मी कुठलंही क्रीम वगैरे पावडर वगैरे काहीच वापरलेलं नाही, चेहरा माझा फक्त वॉश केलेला आहे आणि हा नॅचरल ग्लो चेहऱ्यावर आलेला आहे. तर होममेड गोष्टी असतात किंवा नॅचरल गोष्टी ज्या आपण आपल्या चेहऱ्यावर किंवा आपल्या स्किनसाठी वापरतो ना तर त्याचा हा फायदा असतो की लाँग टर्म आपल्याला त्याचे रिझल्ट मिळतात. रिझल्ट मिळायला थोडासा लेट होतो, पण रिझल्ट नक्की मिळतात. अगदी पहिल्या वापरापासून मिळतात. तुम्हीसुद्धा जर हा पहिल्यांदा यूज केला ना तर तुम्हालासुद्धा ना तुमच्या स्किनमध्ये नक्की फरक जाणवेल आणि जसं तुम्ही जास्त वेळा त्याचा यूज कराल ना तसं तसं तुम्हाला जास्त फरक दिसेल. आता हा गव्हाचा फेस मास्क मी वापरलेला आहे ना तर तो दररोज वापरायचा नाही, 15 दिवसातून एकदा. जर तुमची स्किन जास्तच खराब असेल तर तुम्ही एक आठवड्यातून एखाद वेळेस वगैरे वापरू शकता, कारण थोडंसं चिकट असतं, तर त्याच्यामुळे ते 15 दिवसातून किंवा आठवड्यातून एकदा वगैरे असं वापरणं सफिशियंट आहे. तर इथे छानपैकी मी तुम्हाला आता रेडी होऊन दाखवलेलं आहे की अगदी फक्त एका स्टेपमध्ये तुम्ही तुमचा चेहरा अशा पद्धतीनं छान ग्लोईंग करू शकता. तुमची स्किन, चेहरा तुमचा छान कोमल, टवटवीत आणि छानपैकी तेजस्वी आणि सुंदर बनवू शकता.
तर इथे मलासुद्धा माझा चेहरा ना खूप छान मस्त झालेला वाटतो आहे आणि सारखा माझा हात ना माझ्या चेहऱ्यावरच जातो आहे आणि खूप मस्त वाटतं जेव्हा पण आपण होम रेमेडी अप्लाय करतो आणि त्याचा रिझल्ट इतका सुंदर बघतो. तर छान मला हा रिझल्ट आलेला आहे. तुम्हालासुद्धा नक्की येईल. तुम्हीसुद्धा नक्की अप्लाय करा. मी सारखं तुम्हाला सांगते, नक्की एकदा अप्लाय करून बघा. तर आता इथे छानपैकी मी तयार झालेली आहे आणि त्याच्यानंतर ना संध्याकाळची वेळ आहे आणि मी हा फेस मास्क वापरला होता आणि माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे की झोपण्यापूर्वी ना मी माझ्या स्किनवर ग्लिसरीन आणि रोज वॉटर यूज करत असते. तर आता हा फेस मास्क जो मी अप्लाय केलेला आहे त्याचे रिझल्ट अजून छान माझ्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब व्हावेत आणि माझी स्किन छान तुकतुकीत ग्लोईंग आणि मऊ सॉफ्ट व्हावी. तर त्यासाठी ना मी इथे रोज वॉटर आणि ग्लिसरीनचं मिक्सचर केलेलं आहे आणि ते माझ्या चेहऱ्यावर अप्लाय करते. तर या गोष्टी ना अगदी आपल्याला इझिली अवेलेबल असतात आणि फक्त आपण थोडासा वेळ काढला ना तर आपणसुद्धा छानपैकी घरगुती वस्तू वापरून एकदम स्किन आपली छान ठेवू शकतो आणि ग्लोईंगसुद्धा ठेवू शकतो. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल, नक्की युजफुल ठरेल. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं काही सजेशन असेल तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. चलो गुड नाईट, बाय बाय, टेक केअर.